श्रावणी सोमवार निमित्त कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त ठाणे शहराचं ग्रामदैवत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जांभळी नाक्याजवळील प्रसिद्ध श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। मासुंदा तलावाच्या काठावर वसलेलं श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं। शिलाहारकालीन परंपरा लाभलेल्या या मंदिराला ठाणेकरांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान आहे। 1760 मध्ये मराठा समाजातील सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। मंदिराच्या गर्भगृहातील सुमारे 5 फूट उंच आणि 5 फूट व्यासाचं भव्य शिवलिंग हे भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे। श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल होत बेलपत्र, फुले आणि दुग्धाभिषेक अर्पण करून महादेवाचं दर्शन घेतलं। श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती। मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा तसंच महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं। आज सकाळपासूनच भाविकांची वाढती गर्दी पाहायला मिळाल्यानं मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक श्री कोपिनेश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली आणि कोपिनेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी ठाणेकर नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। ठाणेकरांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभावं तसंच ठाणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रार्थना महादेवाच्या चरणी केलं असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते। यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं मंदिरात उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतलं। धार्मिक विधी आणि महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला। ठाणेकरांचं या ठाणे जिल्ह्याचं हे देवस्थान आहे आणि तुम्हाला माहिती असेल जवळजवळ 800 वर्षापूर्वी हे देवस्थान आहे आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी लोक दर्शन करायला या ठिकाणी शिवभक्त येत असतात आणि एकच मागणं आहे की या संबंध महाराष्ट्राला, देशाला चांगलं ह्याचा चांगला विकास हो आणि सर्वांना चांगली बुद्धी दे असं श्री शंकरचरणी प्रार्थना करतो।